Good morning, friends. On the yesterday's lecture, we studied about the prudential norm which is given by the RBI, right? On the today's lecture, we are going to revise what are the guidelines given by the ALCO technique by the RBI. बरोबर आहे. RBIनं ह्या अल्को टेक्निक, आता अल्को हे जे काही तुम्ही शिकलेलं आहे ज्यालाच तुम्ही ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट कमिटी म्हणता, जी एवढी प्रत्येक बँकेच्या हेड ऑफ मेन ब्रांचमध्ये ते आपल्याला बघायला मिळतं. मग त्यांच्या गाईडलाईन्स काय आहेत हे RBIने तिथे सांगितलेले आहेत. ओके, तर त्याचा एक बॅकग्राऊंड आज आपण बघणार आहे, ज्यामध्ये हिस्ट्री आहे. अगेन द हिस्ट्री ऑफ द बँक फेल्युअर ऑफ द US इन 2012 टू 2000, म्हणजे जो काही बँकिंगमधला जो काही तिथं इरा आपण बघतो की का म्हणून तिथं फेल्युलर्स झालेले होते. 2012मध्ये 23 बँक फेल्युलर्स झालेल्या होत्या. 2011मध्ये 89चा बघताय. 2010मध्ये 157चा बघताय तुम्ही आकडा. म्हणजे ॲट दॅट टाइम द बँक वॉज फेल्युलर. व्हॉट वॉज द हिस्ट्री बिहाइंड इट, द कंपोनंट ऑफ द बॅलन्स शीट यू नो. जसं आपण ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंटच्या बाबतीत बघितलेलं होतं की इफ यू वॉन्ट टू मॅनेज द मिसमॅच बिटवीन ॲसेट अँड लायबिलिटी, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय लक्षात ठेवायचे, व्हॉट आर द लायबिलिटी साइड्स अँड व्हॉट आर द ॲसेट साइड्स. लायबिलिटी इन द सेन्स कॅपिटल, रिझर्व्स अँड सरप्लस, डिपॉझिट्स, बॉरोईंग्स अँड अदर लायबिलिटीज. अँड ॲसेट साईडला काय असतं, तर कॅश अँड बॅलन्स विथ द RBI, बॅलन्स विथ द बँक अँड मनी, कॉल अँड ॲट अ कॉल अँड शॉर्ट नोटीस, इन्व्हेस्टमेंट्स, ॲडव्हान्समेंट्स, फिक्स ॲसेट्स अँड अदर ॲसेट्स आणि कॉन्टिजंट लायबिलिटी. आता हे थोडासा अकाउंटचा पार्ट आहे, सो तुम्हाला तो इझिली अंडरस्टूड होऊ शकतो की व्हॉट इज द कॉन्टिजंट ॲसेट, व्हॉट आर द कॅश बॅलन्स विथ द RBI. ओके, दीज आर द कॉम्पोनंट्स. अँड व्हॉट आर द बिझनेस रिस्क अराईज. म्हणजे हे सगळं जेव्हा तुम्ही ॲसेट अँड लायबिलिटी मॅनेज करत असता, सो यू शुड नो अबाउट द ॲक्च्युअली बॅकग्राऊंड रिगार्डिंग दॅट मॅनेजमेंट. व्हाय द मिसमॅच इज अराईज. द मिसमॅच अराईज व्हायच्या मागचे कारणं काय आहे, तर त्यामध्ये पहिलं आहे बघा ऑपरेशनल रिस्क, क्रेडिट रिस्क, मार्केट रिस्क, लिक्विडिटी रिस्क, इंटरेस्ट रेट रिस्क, फॉरेन एक्सचेंज रिस्क अँड इन्फॉर्मेशन रिस्क. आता ऑपरेशनल रिस्क जे आपण पहिल्याही धड्यात बघितलेलं आहे, ऑपरेशनल रिस्क इज नथिंग बट द रिस्क विच इज अराईज ड्यू टू द फॉल्टी ऑपरेशन्स ऑफ द बँक. ओके, वेदर इट इज बाय द एम्प्लॉईज or by the system. The second one is the credit risk. Credit risk means the risk which is arise due to the faulty distribution of loan. Whenever you provide the loan, if it is a faulty, whether you are not accepting the proper documents or if you are not checking the credit worthiness of the counterparty, then it is under the title of the credit worthiness, right? The next one is the market risk. You know, the fluctuations in the share market, you see fluctuations in the sectorial changes is to be done, and due to that whenever the crisis applies on the banking sector is nothing but the market risk. Next one is the liquidity risk. Liquidity risk means the risk is arise due to the insufficient cash होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर बँक. सगळ्या बँका हे आजकाल फेस करत असतात. लिक्विडिटीचा प्रॉब्लेम त्यांच्याकडं खूप असतो. लिक्विडिटी इज नथिंग बट कॅश होल्डिंग कॅपॅसिटी. The next one is interest rate risk. As you know, the interest rate is determined by the monetary authority and they fluctuate it after every क्वार्टर. अँड ड्यू टू दॅट सम इंटरेस्ट काय आपण म्हणू शकतो की तिथं फ्लक्च्युएशन्स होत असतात आणि त्यालाच आपण बँकेला जो त्याच्यामुळं फेस करावा लागणारी जी काही अडचण आहे त्याला आपण इंटरेस्ट रेट रिस्क असं म्हणतो, ड्यू टू द फ्लक्च्युएशन्स, राईट. नेक्स्ट इज द फॉरेन एक्सचेंज रिस्क. फॉरेन एक्सचेंज रिस्क मीन्स बँक इज नॉट ओनली एंगेज टू प्रोव्हाइड द लोन इन द डोमेस्टिक टेरिटोरी बट इट इज ऑल्सो एंगेज इन टू द ऑफशोअर बँकिंग. अँड ॲट दॅट time the number of risk is arise due to the exchange rate of a currency with the other countries, and hence this risk is called as the foreign exchange risk. And last one is the information risk. Sometimes due to the inappropriate information having you, and due to that any risk is arise. म्हणजे बऱ्याच वेळेस नवीन रूल्स आलेले त्या बँकांना माहिती नसतात किंवा त्या नवीन रूल्सचं इम्प्लिमेंटेशन तिथं केलं जात नाही. त्यामुळं ज्या काही रिस्क तिथं अराईज होतात, इन्फॉर्मेशन नसताना सुद्धा केलेल्या कामांमुळे ज्या रिस्क अराईज होतात त्याला आपण इन्फॉर्मेशन रिस्क असं म्हणू शकतो. तर ड्यू टू धिस टाईप्स ऑफ रिस्क ॲसेट अँड लायबिलिटी मिसमॅच अरायझेस. तुम्ही म्हणाल मॅडम हे तुम्ही रिपीट का करताय, कारण ह्या सगळ्या रिस्कमुळेच तिथं मिसमॅच येते रे, आणि ती मिसमॅच भागवण्यासाठी तर अल्कोची स्थापना आपण तिथं केलेली आहे. सो व्हॉट इज द ALM? आय एम अगेन रिवायझिंग इट. फर्स्ट वन इज अ कन्सर्न विथ द स्ट्रॅटेजिक बॅलन्स शीट ऑफ मॅनेजमेंट, मॅच बिटवीन द ॲसेट अँड लायबिलिटी इन द बॅलन्स शीट, रिस्क टेक फ्रॉम द मिसमॅच ऑफ द ॲसेट अँड लायबिलिटी, क्रेडिट, लिक्विडिटी, इंटरेस्ट अँड करन्सी. मोस्टली ह्या ज्या 4 रिस्क आहेत याच्यामुळेच तुम्हाला तिथं मिसमॅच येताना दिसते. मिसमॅच इन द सेन्स की तुमच्याकडं देणी जास्त आहेत आणि तुमच्याकडं स्वतःच्या ॲसेट्स कमी आहेत, आणि त्याच्यामुळं जे काही येतं मिसमॅच येतं त्यालाच आपण ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट असं
म्हणतोय. कन्सर्न विथ द स्ट्रॅटेजिक बॅलन्स शीट मॅनेजमेंट, मिसमॅच बिटवीन द ॲसेट्स अँड लायबिलिटी अँड रिस्क stem from the mismatch in the asset and liability due to credit, liquidity, interest and currency. The asset liability management is not to avoid the risk but to manage the risk and sustaining the profit. म्हणजे इथं ॲसेट लायबिलिटी कमिटी जी काही आहे तिनं नुसतं ते अवॉइड करायचं, म्हणजे अवॉइड करणं हे कुणाच्याच हातात नसतं. लक्षात घ्या, इफ यू आर अ प्रॉफिट सिकिंग इन्स्टिट्यूट, नंबर ऑफ रिस्क आर अराईज, तुमच्या डोक्यात ते राहिलंच पाहिजे. आणि इकॉनॉमिक्सचा रूल तुम्हाला माहीतच आहे, हायर द रिस्क हायर द प्रॉफिट. सो यू शुड टेक द रिस्क. मीन्स युअर ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट कमिटी इज नॉट रिस्पॉन्सिबल टू अवॉइडिंग द रिस्क, बट इन्स्टेड ऑफ दॅट दे आर वर्किंग फॉर मॅनेजिंग दॅट रिस्क. रिस्क ही येणारच, लक्षात घ्या, रिस्क ही येणारच, आणि ती फक्त मॅनेज करायचं काम ह्या कमिटीकडनं केलं जात आहे. तर व्हॉट इज द ILM? अगेन दे आर सम पॉईंट्स गिवन बाय द RBI. द पिरियॉडिक मॉनिटर ऑफ द रिस्क एक्सपोजर इन्व्हॉल्विंग अँड कलेक्टिंग द ॲनालाइज्ड इन्फॉर्मेशन, ability to anticipate the forecast, act as a structure of the bank business to the profit, and the last one is the altering asset and liability portfolio in the dynamic way to manage the risk. म्हणजे ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट कमिटीनं काय करायचं हे सगळं RBIनं सुचवलेलं आहे बरं का, आणि तेच त्यांना फॉलो करावं लागतं. RBI काय म्हणते की तुम्ही पिरियॉडिक मॉनिटर करा, एकदम वर्षाच्या शेवटी, म्हणजे 31 मार्चला तुम्ही जागा न होता, यू हॅव टू वॉच दॅट मिसमॅच ऑर द रिस्क, यू हॅव टू मॉनिटर दॅट पिरियॉडिकली मॉनिटर करा. म्हणजे आफ्टर समटाईम्स, आफ्टर 1 month, आफ्टर 30 days, you have to assess it, you have to monitor it, and due to that whatever the risk is arises, ability to anticipate, to forecast and act as the structure of bank. If you analyze that risk as early as possible, which help you to solve the mismatch between assets and liability. The next one is altering A and L portfolio in the dynamic way to manage the रिस्क. अल्टरिंग द ALM म्हणजे आता जेव्हा तुम्हाला ह्या रिस्क सगळ्या कळतात तेव्हा त्यांचं बँकांचं जे पोर्टफोलिओ ते सुद्धा मॅनेज करण्यासाठी तिथं ALMनं काम करायचं आहे. त्याच्यानंतर इन्व्हॉल्व द जजमेंट अँड डिसिजन मेकिंग. म्हणजे ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंटनं ते मॅनेज तर करायचंच आहे, परंतु त्याच्याशी रिगार्डिंग जजमेंटसुद्धा, व्हॅल्युएबल जजमेंटसुद्धा तुम्ही तिथं दिलं पाहिजे, डिसिजन मेकिंगसुद्धा तिथं केलं पाहिजे. अगेन आय एम रिवायझिंग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ALM. ALM इन्व्हॉल्व द प्लॅनिंग, डायरेक्टिंग, controlling, flow, mix, cost, yield, the consolidated fund of the bank. आता हे सगळं तुम्ही म्हणाल की मॅडम हे प्रुडेन्शियल नॉर्म नंतर का शिकवलं, कारण प्रुडेन्शियल नॉर्म हे सुद्धा RBIनंच दिलेले आहेत आणि त्यामध्येच हा अल्कोचा भाग येतो. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही IIR शिकता, ज्याला तुम्ही काय म्हणता इंटरेस्ट रेट, जे काही तुमचे जे IIR असू दे किंवा इकॉनॉमिक इक्विटी रेशोज असू दे, हे सगळे प्रुडेन्शियल नॉर्म्समध्ये आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळं RBIनं अल्कोशी रिलेटेड काय गाईडलाईन्स दिल्यात हा नंतरचा पार्ट आहे, म्हणून तर हा आपण नंतर शिकवलो. पहिल्यांदा आपण काय शिकलो तर ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट म्हणजे काय, त्या कमिटीत कोण कोण येतं, त्यांची कामं काय, ओके हे पाहिलं. परंतु त्यांना जे RBIनं जे काय आपण म्हणतो कुंपण घालून दिले, ते कुंपण हे प्रुडेन्शियल नॉर्ममधूनच पुढं आलेले आणि त्यामुळं आपण तो नंतर भाग शिकतोय. म्हणून पुन्हा इथं आपण अगेन रिवाइज केली. व्हॉट इज द ALM? इट इज असेस द व्हेरियस ॲसेट मिक्स, फंडिंग कॉम्बिनेशन, प्राइस व्हॉल्यूम रिलेशन, देअर इम्प्लिकेशन ऑन द लिक्विडिटी, इन्कम अँड कॅपिटल रेशो. The planning procedure which count for all the assets and liability of the bank by the rate amount of maturity. Why the ALM is necessary according to RBI? Why it is necessary? Bank exposed to the credit market risk in the view to asset the liability transformation. The risk increased with the liberalization and growing the integration of domestic market with the external market. आता तुम्हाला माहितीच 1991 नंतर आपण LPG स्वीकारलंय आणि त्यामुळं आपल्याला वी हॅव टू फेस द ग्लोबल कॉम्पिटिशन आणि त्यामुळं वेगवेगळ्या टाईप्सच्या रिस्क येतात. कारण तुम्हाला प्रॉफिट वाढवायचं असेल तर यू हॅव टू गो द कंट्रीज बियॉन्ड द कंट्रीज बॉर्डर आणि त्यामुळं मग एक्सटर्नल मार्केटमध्ये तुम्ही लोन प्रोव्हाइड करता आणि मग जे काही रिस्क अराईज होतात तर त्या इथे त्यांनी सांगितलेल्या आहेत. द बँक नाव ऑपरेट अँड डिरेग्युलेट द एन्व्हायरमेंट आर required to determine the interest rate on the various product. Okay, the next one is why the ALM again given the need of maintain the balance amongst the spread profitability. का गरज आहे प्रत्येक बँकेमध्ये? RBIचं म्हणणं काय की का अल्को टेक्निकची स्थापना तुम्ही करायची, तर अल्कोच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे की नीड टू मेंटेन द बॅलन्स शीट अमंग्स द स्प्रेड प्रॉफिटेबिलिटी, लॉंग टर्म वायबिलिटी. नेक्स्ट इज इन्क्रीज द वोलॅटिलिटी इन द डोमेस्टिक इंटरेस्ट रेट ॲज वेल ॲज द फॉरेन इंटरेस्ट रेट. वोलॅटिलिटी राहिली पाहिजे डोमेस्टिक इंटरेस्ट रेटमधली आणि फॉरेन एक्सचेंज रेटमधली. न्यू फायनान्शियल प्रोडक्ट इनोव्हेशनसुद्धा झालं पाहिजे, कारण तुम्ही प्रत्येक वेळेस रिस्क येईल म्हणून जर ट्रॅडिशनल प्रोडक्टच वाटत बसला तर नो वन एंटरटेन यू, नो वन म्हणजे तुम्हाला काय तिथं टिकून दिलं जाणार नाही आहे.
म्हणून तर ILMची गरज आहे की रिस्क ही येणारच. यू शुड कीप इट इन टू माइंड दॅट रिस्क विल बी अरायझेस. जस्ट यू व्हॉट इज युअर फंक्शन, जस्ट मॅनेज दॅट रिस्क. Increase the level of awareness amongst the management, market risk and the interest rate movement. Intense competition for the business involving both assets and liability. Regulatory initiatives घ्यावे लागतील. इंटरनॅशनल इनिशिएटिव्ज आहेत जे बेसलने कमिटीने, आता 3rd चॅप्टरमध्ये आपण ते बघणारच आहे. बेसल 1, बेसल 2, बेसल 3 काय आहेत ते. ॲक्च्युली स्पेलिंग इज डिफरंट हिअर. BASEL, दॅट इज बेसल कमिटी, राईट. ते आपण 3rd चॅप्टरमध्ये बघणारच आहोत. दस द कॉल ऑफ द स्ट्रक्चर अँड द कॉम्प्रिहेन्सिव्ह मेजर फॉर द इन्स्टिट्यूशनलायझेशन अँड इंटिग्रेशन ऑफ द रिस्क मॅनेजमेंट. म्हणजे प्रत्येक बँकेमध्ये रिस्क मॅनेजमेंट करण्यासाठी अल्कोची स्थापना तिथं झालीच पाहिजे. दिस इज ऑल अबाउट द अल्को. इन दिस स्लाइड वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट आर द गाईडलाईन्स. ओके, द RBI गाईडलाईन्स. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की RBIचे जे काही रूल्स असतात हे मोस्टली कमर्शियल बँकांसाठी असतात आणि ते मोस्टली स्ट्रिंजंट असल्यामुळं मोस्ट ऑफ द रूल्स इज नॉट ॲप्लिकेबल फॉर द कोऑपरेटिव्ह बँक्स अँड फॉर दॅट द NABARD इज देअर. सो हिअर आय रोट RBI/NABARD guidelines for the ALM and then it was published on the 10th September. The final guideline issued on the 10th February 1999 for the implementation. After that, at least in this guideline, the RBI suggested that at least 60% of assets and liability to be covered initially. Apart from that, then that coverage or that percentage is increased up to 100%. Okay, 100% coverage from 1 April to 2000. The next one is NABARD guideline on the risk management system in the bank, April 2005. नाबार्डनं सुद्धा गाईडलाईन्स दिल्या. त्यामध्ये नाबार्डनं काय केलेलं आहे की कोऑपरेटिव्ह बँक्स ज्या 5 राज्यातल्या आहेत, ज्यामध्ये जिथं कोऑपरेटिव्ह फॉर्ममध्ये चालतं, मग ते अरुणाचल प्रदेश असो, तमिळनाडू आहे, महाराष्ट्र आहे, पंजाब आहे, वेस्ट बेंगॉल आहे, असे इथं असलेले जे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, प्लस द 12 RRBs इन द सेन्स रिजनल रूरल बँक्स, त्यांना सुद्धा अल्को टेक्निकचं तिथं किंवा अल्को कमिटीचे एस्टॅब्लिशमेंट तिथं मॅन्डेटरी केलेली आहे. ॲज पर द BOS बोर्ड ऑफ ज्याला आपण काय म्हणू शकतो की BOSच्या मीटिंगनुसार ऑफ द 2008 डिसाइडेड द इंट्रोडक्शन ऑफ ALM इन ऑल SCBs स्टेट कोऑपरेटिव्ह. द ALM इज ऑल्सो इंट्रोड्युस्ड ॲट द फेज ऑफ DCC. DCCमध्ये सुद्धा अल्को टेक्निक असलं पाहिजे, ही देखील गाईडलाईन तिथं आली आहे. त्याच्यानंतर इनिशियली सिलेक्टेड 31 DCCs फॉर द ALM. इंटरिम टार्गेट टू कवर अप टू द 100% बिझनेस फ्रॉम द 2009. आता हे सगळं कंप्लीट करायचं आहे, बरोबर आहे, तुम्हाला कंपल्शन आलं आहे, RBI कडनं गाईडलाईन आलेली आहे, परंतु यू हॅव टू फॉलो वन सिस्टीम स्टॅबिलायझेशन बँक गेन एक्सपर्टाईज, स्विच ओव्हर द सोफॅस्टिकेटेड कम्प्युटराइज टेक्निक, ड्युरेशन गॅप अनालिसिस, सिम्युलेशन, VAR ऑफ द इंटरेस्ट अँड इंटरेस्ट रेट रिस्क मॅनेजमेंट. दीज आर द टूल हाऊ यू कॅन मॅनेज द mismatch between asset and liability. Apart from that, review the computerization, because you know due to the computerization or the IT adoption of in the banking sector creates the many risk आणि त्यामुळे तिथे आपल्याला बराचसा प्रॉब्लेम फेस करावा लागत असतो. तो सो त्यांचं इव्हॅल्युएशन मोस्टली झालं पाहिजे. नेक्स्ट, द सुटेबिलिटी ऑफ द मॅन पॉवर अँड इम्प्लिमेंटेशन. ALM पॉलिसी अप्रूव्ड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर. हे आपण पहिल्या स्लाईडला पण शिकलेलं होतं की वेनेवर यू एस्टॅब्लिश द बोर्ड ऑफ डायरेक्टर कमिटी, देन तुम्हाला हे सगळं तिथं करावंच लागणार आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टरची तिथं परमिशन ही लागणारच आहे. अपार्ट फ्रॉम दॅट, द कॉन्स्टिट्यूट द अल्को इज टू रिव्ह्यू द ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट इम्प्लिमेंटेशन इन द बँक. इट स्टार्ट जनरेटिंग द रिपोर्ट ॲज रिक्वायर्ड. आता जसं जसं तुम्ही स्टेप्स घेताय, ज्या ज्या तुम्ही काही प्रोव्हिजन्स करताय रिगार्डिंग इट, यू हॅव टू क्रिएट द रिपोर्ट. Capacity to building the KM of the nodal officer. Upgradation of MIS for the preparation of report. जे काही तुम्ही स्टेप्स घेतलेले आहेत, जे काही तुम्ही प्रोव्हिजन्स केलेले आहेत, you should make a brief report of it and submit it at the time of inspection. Next one is the send detailed monthly progress report, present status and the progress made by the action plan or what is your future plan. तर हे सुद्धा डिटेल्स तुम्हाला तिथं मॅन्डेटरी केलेले आहेत. आता हे जे काही 3 पिलर आहेत, ज्यामध्ये आपण ऑलरेडी फर्स्ट स्लाईडमध्ये शिकलेलोच होतं, फर्स्ट लेक्चरला सुद्धा. व्हॉट वॉज द अल्को? अल्को इज कन्सिस्ट ऑफ द 3 पिलर. वन इज द ALM इन्फॉर्मेशन सिस्टम, सेकंड वन इज द ALM ऑर्गनायझेशन अँड थर्ड वन इज द ALM प्रोसेस. इट ऑल अबाउट द प्रोसिजर वी स्टडीड अबाउट द ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट कमिटी. इथे तुम्हाला फक्त लक्षात काय घ्यायचं आहे की व्हॉट इज द ॲक्च्युअली रिक्वायरमेंट, व्हाय देअर इज अ रिक्वायरमेंट ऑफ द ALM. कारण आपण तिथं बघितलं की 2011, 2010, 2009 मध्ये किती बँक्स तिथं फेल्युलर झालेल्या होत्या.
फेल्युलर व्हायच्या मागचं कामच ते आहे की कारणच ते आहे की मिसमॅच बिटवीन द ॲसेट्स अँड लायबिलिटी. अँड फॉर दॅट you are at the bank level, there should be the committee as per the RBI's guideline. The detailed RBI's guideline I am sharing with a PDF, but you should remember what are the main agenda behind it to manage this, because these mismatches arise due to the various types of risk which we studied in the first chapter. And the responsibility of that ALCO committee to first get the information regarding what are the scarcity, or we can say the mismatch arises. After that, ALM organization is there, and then you have to do the actual procedure. Actual process is in the form of risk parameter, risk identification, risk measurement, risk management, or you can say risk identification. So these tools you have to take, you have to undertake regarding. Okay, we will stop here. On the next lecture we are going to study the next content of the chapter. Thank you so much.